मोकळा असेल. नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण बांबू विश्वचे सचिन टेके यांना भेटत आहोत. नमस्कार, मी सचिन टेके. आमचं रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात बांबू विश्व आहे 12 एकरचं. जेव्हा मी 2020ला इकडे सुरुवात केली तेव्हा या क्षेत्रावर काय लावायचं हा विचार होता. तर आम्ही अख्ख्या कोकणात फिरलो, आंबा बघितला, जांभूळ बघितलं, काजू बघितला, पण शेवटी आम्ही बांबूवर स्थिरावलं. आणि त्याचं कारण पण तसंच आहे. बांबू हे असंच प्रोडक्ट आहे की जे नॉन पेरिशेबल आहे, म्हणजे त्याच्यासाठी त्याचं जो फळ नाही आहे आणि जे कधी पण तुम्ही यावर्षी तोडू शकता, पुढच्या वर्षी तोडू शकता. वादळ आलं, काही आलं तरी तो फक्त वाकेल, परत सरळ उभा राहील, तुमचं जास्त नुकसान होणार नाही. जरी वनवा लागला तरी तो पुढच्या वर्षी परत जोमाने येईल. हे काजूच्या बाबतीत होत नाही, आंब्याच्या बाबतीत होत नाही, जांभळाच्या बाबतीत होत नाही. ह्या भरपूर गोष्टी एकत्र जुळून आल्यामुळे आम्ही बांबू लागवडीचा निर्णय घेतला आणि खरंच आम्ही बांबू लागवडीपासून कमाई पण सुरू केली आहे मुख्यत्वे. आणि यावर्षी म्हणजे 5 वर्षानंतर आमचं उत्पन्न बऱ्यापैकी सुरू आलेलं आहे. त्यामुळे आमचा निर्णय हा योग्य होता आणि तो पण मानगाव बांबू लागवडीचा मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचा हा निर्णय आमचा योग्य होता असं मला आज 5 वर्षानंतर वाटतंय. धन्यवाद.